विद्यार्थी मित्रांनो, मी नदी बोलते हा सुलभ भारती मराठी इयत्ता 5वी या पाठ्यपुस्तकातील 16वा पाठ. या पाठावरती आधारित पाठ्यपुस्तकातील प्रश्न आणि त्यांची उत्तरं, त्याचबरोबर याच पाठावरील आधारित अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. स्वाध्यायामधला हा पहिला प्रश्न आहे. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. बघा, याच्यामधला पहिला प्रश्न आहे की नदीचा जन्म कोठे झाला. बघा, नदीचा जन्म हा पर्वतावर म्हणजेच डोंगरावर होतो. नदी मोठी कशी होते, तर बघा, इतर नद्या, ओढे हे नदीच्या प्रवाहात येऊन मिळतात है ना, त्यामुळं नदी मोठी होते. नदीच्या पाण्याचा उपयोग लोक कशा कशासाठी करतात, तर बघा, आणि नदीचा वेग कधी कमी होतो. बघा, या ठिकाणी नदीच्या पाण्याचा उपयोग हा लोक, बघा, एकतर पहिली गोष्ट शेतीसाठी है ना, त्याचबरोबर है ना, पिण्याच्या पाण्यासाठी नदीच्या कडेवरती विहिरी असतात, त्यामधून पिण्याच्या पाण्यासाठी, त्याचबरोबर है ना, फॅक्टरी वगैरे कंपनी कारखाने असतात त्याच्यासाठी है ना, त्याचबरोबर गावांकडे बघितलं तर आपण लोक त्याच्यामध्ये गाई गुरं धुतात, कपडे धुण्यासाठी. अशा प्रकारचे अनेक उपयोग या ठिकाणी लिहायचे आहे. नदीचा वेग कधी कमी होतो. वेग म्हणजे बघा गती, स्पीड कधी कमी होतो, तर जेव्हा नदी पर्वत उतारावरून सपाट मैदानी प्रदेशात येते है ना, प्लेन भागामध्ये येते, तेव्हा तिचा वेग कमी होतो. पुढचा प्रश्न आहे की नदी आपल्याला कोणता संदेश देते है ना. थांबला तो संपला है ना. बघा, नदीचं पाणी जोपर्यंत प्रवाहित आहे म्हणजे ते वाहत आहे तोपर्यंत ते पाणी स्वच्छ असतं. ज्यावेळेस नदीचं पाणी एका जागेवरती थांबलं की मग ते पाणी लगेच खराब होतं. म्हणून नदी आपल्याला संदेश देते है ना. थांबला तो संपला, कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला. आता यापुढे बघा की तुमच्या जिल्ह्यात कोणकोणत्या नद्या आहेत, तर तुम्हाला माहीत असणारी नद्यांची नावं, तुमच्या जिल्ह्यातून ज्या नद्या वाहतात त्यांची नावं या ठिकाणी उत्तरामध्ये लिहायची आहेत. पुढचा प्रश्न बघा, पहिल्या दोन उदाहरणांचं निरीक्षण करा आणि त्यानुसार रिकाम्या जागा भरा. की पहिल्या बघा, चालणे चालतात आणि चालवतात, तसंच पळणे पळतात पळवतात, भेटणे भेटतात भेटवतात. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला शब्द पाहायला मिळतील. त्यानंतर बघा, आता या ठिकाणी हिरवेगार यासारखे रंगछटा दाखवणारे शब्द है ना. हिरवेगार है ना, रंगांचे छटा, रंगांचे प्रकार दाखवणारे शब्द बघा. तर बघा, पिवळे धम्मक, पांढरे शुभ्र है ना, निळाशार, लाल भडक आणि काळे कुट्ट. अशा प्रकारचे शब्द हे रंगछटा दाखवणार आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, थांबला तो संपला यासारखी सुवचने सांगा. या ठिकाणी बघा, वृक्ष माझा सखा, थेंबे थेंबे तळे साचे, मूर्ती लहान पण कीर्ती महान. उदाहरणं दाखल तुम्हाला हे 2-3 दिलेले आहेत सुवचनं. तुम्ही अशा प्रकारची सुवचनं आणखीन त्याच्यामध्ये लिहू शकता. खालील शब्द वाचा आणि शब्द तसेच लिहा. बघा, पर्वत, सर्व, किर, पूर्व, मरकट, सूर्य, प्रवास, चक्र, चंद्र, क्रमांक, प्रकार आणि ग्रह. तर हे शब्द है ना बऱ्याचदा लिहिताना आपल्याकडून चुका होऊ शकतात, म्हणून हे शब्द अशाच प्रकारे लिहायचे आहेत. ठीक आहे. आता या ठिकाणी एक उपक्रम ऍक्टिव्हिटी दिलेली आहे की परिसर अभ्यासाची पुस्तके, वर्तमानपत्रे, नकाशे यातून वेगवेगळ्या नद्यांची नावे शोधा आणि त्यांची यादी करा. त्याचबरोबर नदीचं प्रदूषण कमी कसं करता येईल याची चर्चा करून सांगा आणि खालील घोषवाक्य पहा. पाणी वाचवणे या संदर्भातील आणखीन घोषवाक्य मिळवा आणि त्यांचा संग्रह करा. तर बघा, या ठिकाणी पाण्याची बचत, पाण्याची टंचाई आहे, पाणी जपून वापरा. टंचाई म्हणजे कमतरता, कमी आहे. तर आपण बघतो बऱ्याच आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा असे जिल्हे आहेत है ना, मराठवाड्यातले किंवा विदर्भातले, ज्या ठिकाणी आहे ना, पश्चिम महाराष्ट्रातले पण काही जिल्हे आहेत. तर यामध्ये है ना मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये पिण्याच्या पाण्याची खूपच कमतरता असते. त्यामुळं पाणी जपून वापरलं गेलं पाहिजे. पाणी पिताना तुम्हाला हवं तेवढंच पाणी घ्या है ना, पाणी ग्लासमध्ये घ्या, नाहीतर ग्लास भरून घ्यायचा
त्यातले 2 घोट पाणी प्यायचं आणि राहिलेलं पाणी फेकून द्यायचं. असं न करता आपल्याला जेवढं हवं आहे तेवढंच पाणी घेतलं पाहिजे. पाहुण्यांना पिण्यासाठी पाणी देताना तांब्या किंवा पेल्याने पाणी द्या. है ना, बघा या ठिकाणी या मुलीच्या हातामध्ये तांब्या दिसतोय आणि वरती एक छोटा पेला दिसतोय. म्हणजे काय होईल, ते त्यांना जेवढं हवं आहे पाणी तेवढंच ते त्या छोट्याशा पेल्यानं पाणी घेतील. त्याचबरोबर पुढच्या चित्रामध्ये बघा, भरून ठेवलेलं पाणी शिळ समजून ओतून देऊ नका. आपण बऱ्याचदा साठवणीचं पाणी ठेवतो ड्रममध्ये, बॅरलमध्ये, आणि ते पाणी शिळं झालं आहे असं समजून ते फेकून देतो, पण पाणी शिळं होत नसतं. पुढे बघा, पाण्याचा पाईप न वापरता वाहने ही ओल्या कपड्याने पुसून घ्या. बघा, त्या ठिकाणी पण पाण्याची बचत होते. पुढे बघा, गळणारे नळ आहे ना, म्हणजे टपकणारे नळ असतात, ते ताबडतोब दुरुस्त करून घ्या. पाण्याची टाकी भरल्यास वेळीच बंद करा, म्हणजे पाणी वाया जाणार नाही. त्याचबरोबर बादलीत पाणी घेऊन भांडी कपडे धुवा, नळ वाहता ठेवू नका, अशा प्रकारचा संदेश येऊन दिलाय. पुढे बघा, भांड्यात पाणी घेऊन तोंड धुवा, दात घासताना नळ सुरू ठेवू नका, पाणी खूप वाया जातं त्या ठिकाणी. त्याचबरोबर शावर खाली आंघोळ न करता बादलीत पाणी घेऊन आंघोळ करा ना. आणि त्याचबरोबर शाळेतून घरी जाताना आपल्या बाटलीमध्ये जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे, म्हणजे वॉटर बॅग मधली उरलेलं पाणी, हे वाया घालू नका. तर आपल्या शाळेच्या परिसरामध्ये जी झाडं आहेत, जी रोपटी आहेत कुंड्यांमध्ये लावलेली, तर त्यांना ते पाणी झाडांना द्या. अशा प्रकारे मित्रांनो, स्वाध्यायातील प्रश्न आणि त्यांची उत्तर हा भाग आपण पाहिला. तर आता अतिरिक्त प्रश्न आणि त्यांची उत्तर बघा, ॲडिशनल इम्पॉर्टंट क्वेश्चन्स अँड आन्सर्स. याच्यामधला पहिला प्रश्न आहे, माणसे नदीला अडवायला काय काय बांधतात, है ना. तर या ठिकाणी उत्तर बघा, तर धरण बांधतात. लोक कचरा खराब पाणी नदीत सोडून नदीला काय करतात, तर ते नदीला प्रदूषित करतात. बघा, शेवटी नदी कोणाला जाऊन मिळते, तर शेवटी नदी ही सागराला म्हणजेच समुद्राला जाऊन मिळते. नदी आपल्या आसपासचा परिसर कसा करते, तर नदी आपल्या आजूबाजूला असणारा परिसर हा हिरवागार करते. धरणाच्या वाहत्या पाण्यावर काय तयार होतं, तर धरणाच्या वाहत्या पाण्यावर वीज है ना, म्हणजेच इलेक्ट्रिसिटी, लाईट तयार होते. शेवटचा प्रश्न बघा, माणसे नदीच्या पाण्यात काय सोडतात, तर सांडपाणी सोडतात. बघा, कारखान्यातलं असेल किंवा घरांमधलं असेल, हे सांडपाणी त्यामध्ये सोडतात. आता एका वाक्यात बघा, नदी कोणावर नाराज आहे, नदी ही माणसांवर नाराज आहे, कारण माणसांनीच नदीला प्रदूषित केलेलं आहे. नदीकडून आपण काय शिकलं पाहिजे, बघा, नदीकडून आपण शिकलं पाहिजे की दुसऱ्यांना नेहमी देत राहा, थांबू नका, है ना. थांबला तो संपला, पुढे जात राहा, एका जागेवरती थांबू नका, हे शिकलं पाहिजे. शेवटी नदीचा प्रवास कुठे संपतो, तर शेवटी नदी ही सागराला जाऊन मिळते. नदी कोणत्या रूपाने पर्वतावरून खाली येते, तर नदी बघा धबधब्याच्या माध्यमातून खाली येते. पुढे बघा, तुम्हाला माहित असलेल्या काही धरणांची नावं उदाहरणादाखल या ठिकाणी दिलेली आहेत. बघा, हे कोयना धरण, त्याचबरोबर बारवी नावाचं धरण आहे, खडकवासला धरण जे पुण्याच्या वरती आहे, तानसा धरण, उजनी धरण, म्हणजे अशा अनेक धरणांची नावं आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे ती लिहू शकता. बघा, प्रश्न पुढचा आहे, रिकाम्या जागा भरा. नदीच्या पाण्याने डॅश डॅश तयार करतात. बघा, नदीच्या पाण्याने या ठिकाणी बघा उत्तर येते वीज. इथं खाली उत्तरं दिलेली आहेत, वीज तयार करतात. पर्वत उतारावरून नदी डॅश डॅश मैदानी भागात येते. बघा, सपाट मैदानी भागात येते. नदी दोन्ही किनाऱ्यावरील परिसर काय करते, हिरवागार करते. नदीच्या प्रवाहात डॅश डॅश सोडतात. काय सोडतात लोक, सांडपाणी सोडतात. नदी म्हणून माझा डॅश डॅश थांबतो, प्रवास थांबतो. आणि शेवटी आहे, डॅश डॅश रूपाने पर्वतावरून खाली येते. तर नदी ही धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते. चुक्की बरोबर ते लिहा. नदीचा जन्म जमिनीवर होतो, तर चूक आहे, नदीचा जन्म हा पर्वतावर होतो. नदीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात, बरोबर. नदी पर्वत उतारावरून खोलगट भागात येते, चूक, तर ती पर्वत उतारावरून परत मैदानी भागामध्ये येते.
माणसांच्या रस्ते, छोटी गावे, शहरे यांच्याजवळून वाहताना नदी जास्तच प्रदूषित होते. बरोबर आहे. कारण माणसं त्यामध्ये आपल्या घरामध्ये असणारं सांडपाणी, कारखान्यांमधलं असणारं खराब पाणी हे नदीमध्ये सोडतात. म्हणून त्या ठिकाणी नदी काय होते, जास्तच प्रदूषित होते. नदीचं पाणी खारट असतं, हे उद्यान चुकीचं आहे. कारण नदीचं पाणी हे गोड असतं. नदी सर्वांच्या उपयोगी येते. बरोबर, नदी काही कुठला भेदभाव करत नाही. नदी सर्वांचा उपयोगीला येते. जनावर असतील, पशुपक्षी असतील, माणसं असतील. थोडक्यात उत्तरे लिहा. बघा, नदीला कोणत्या गोष्टींची खंत आहे? खंत म्हणजेच है ना, दुःख. ही नदी जेव्हा पर्वत उतारावर सपाट मैदानी भागात येते तेव्हा तिचा वेग कमी होतो आणि नदीच्या दोन्ही किनाऱ्यावरील परिसर हिरवागार होतो. शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात. असं असूनही त्या प्रवाहामध्ये मनुष्य हा सांडपाणी, कचरा टाकून पाण्याला प्रदूषित करतो. याचीच नदीला खंत आहे. पुढचा बघा प्रश्न, की माणसे नदीच्या पाण्याचा उपयोग कशासाठी करतात? बघा, नदीचा पाण्याचा उपयोग कशासाठी करतात? तर नदीवर वीज तयार केली जाते. त्याचबरोबर कारखाने, पंप चालविण्यासाठी वीज उपयोगी पडते. पिकांना पाणी देण्यासाठी, पिण्यासाठी नदीच्या पाण्याचा उपयोग करतात. नदीचं प्रदूषण कमी कसं होईल? बघा, नदीत कचरा नाही टाकला, गुरे नदी पात्रात न धुता काठावर धुतली किंवा भांडी काठावरच धुण्यासाठी बादलीत पाणी घेतलं, तर निर्माल्य टाकलं नाही, है ना, सांडपाणी सोडलं नाही, तर नदीचं प्रदूषण कमी होईल. नदीचा शेतकऱ्याला काय उपयोग होतो, काय फायदा होतो? तर नदी ही शेतकऱ्याची जीवनदायिनी आहे. बघा, जीवन देणारी आहे. नदीच्या पाण्यामुळे शेतकरी शेतामध्ये भरपूर प्रमाणात धान्य पिकवतात. तर प्रश्न 5वा आहे, जो पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक म्हणजे पान क्रमांक 27 वरील चित्राचं निरीक्षण करायचंय आणि या प्रश्नांची उत्तरं द्यायची. नदीचा जन्म पर्वतावर होतो, इतर नद्या ओढे तिला येऊन मिळतात. बघा, चित्र दिलेलं, त्या चित्रांमधून वाक्य तयार केलेली ती. नदी वेगाने धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते. नद्याचं पाणी अडवून त्यावर धरणे बांधली जात आहेत. नदीच्या पाण्यावर वीज तयार केली जाते. नदीच्या पाण्यावर शेतातील पंप चालवतात. अशा प्रकारचं हे त्या पान क्रमांक 27 वर आहे. आता बघा पुढं, रिकाम्या जागा भरा, है ना, झोपणे, झोपतात, झोपवतात, जे स्वाध्यायामध्ये आहे तशाच प्रकारचा प्रश्न आहे. पुढे बघा मित्रांनो, काही समानार्थी शब्द आहेत याच पाठावरती आधारित. नदी म्हणजे सरिता, पर्वत म्हणजे मेरू, वीज म्हणजे विद्युत, पाणी म्हणजे जल, वेग म्हणजे गती, खंत दुःख, गाव ग्राम, शहर नगर. व या ठिकाणी शब्द दिलेले आहेत, त्यांचे अर्थ दिलेले आहेत. शब्द वाचा, अर्थ समजून घ्या. काही शंका असेल तर कमेंट्स करून नक्की कळवा. तुमच्या प्रत्येकाच्या प्रश्नाचं त्या ठिकाणी शंकेचं निरसन केलं जाईल. बघा, विरुद्धार्थी शब्द पण आहेत. जन्म मृत्यू, मोठा लहान, खाली वर, भरपूर कमी, उपयोगी दुरुपयोगी, गाव शहर, उंच ठेंगू किंवा बुटका, शेवटी आरंभी, मला तुला. पुढचा प्रश्न आहे, वचन बदला. एक नदी अनेक नद्या, एक ओढा अनेक ओढे, एक धरण अनेक धरणे, शेत शेते, उडी उड्या, कडा कडे. अशा प्रकारचे शब्द आहेत. तुम्ही त्या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून पाहू शकताय. बघा, या प्रत्येक शब्दांचं एक वचन अनेक वचन या ठिकाणी दिलेलं आहे. पाणी वाचवणे या संदर्भात काही घोषवाक्य. बघा, या ठिकाणी संपलं पाणी तर संपेल जीवन, जीवन म्हणजे पाणी, पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी हे अमृत आहे, पाण्याला पर्याय नाही. तर पाण्याची बचत पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 29 बघा आणि त्याच पाठ्यपुस्तकातील 29 पान नंबर जे आहे त्याच्यावरती आधारित काही एका वाक्यातले प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं या ठिकाणी आपण पाहूया. पाणी जपून का वापरावे? बघा, पाण्याची टंचाई आहे म्हणून पाणी जपून वापरावे. टंचाई, टंचाई म्हणजे काय? कमी, कमतरता. त्यामुळे पाण्याचा वापर हा जपून केला गेला पाहिजे. पुढे बघा, वॉटर बॅग मधील उरलेल्या पाण्याचं काय करायला पाहिजे? शाळेतून आपण ज्यावेळेस शाळा सुटल्यानंतर घरी जातो त्यावेळेस आपली जी वॉटर बॉटल आहे किंवा वॉटर बॅग आहे, यामधील उरलेलं पाणी इतरत्र टाकून न देता, वाया न घालवता, ते शाळेच्या आवारामध्ये जे झाडं असतात, जे कुंड्या असतात, त्या झाडांमधील कुंड्यांना ते पाणी
ओतायचे. पाणी पिताना कोणती काळजी घ्यायची आहे? तर पाणी पिताना आपल्याला हवं तेवढंच पाणी ग्लासमध्ये घ्यायचं आहे. भरून ठेवलेलं पाणी काय करू नये? तर भरून ठेवलेलं पाणी हे ते शिळं झालंय असं समजून ओतून देऊ नये. वाहने धुताना काय काळजी घ्यावी? तर वाहने धुताना पाण्याचा पाईप न वापरता ओल्या कपड्याने वाहन पुसून घ्यावे. नळ गळत असेल तर काय करावं? तर नळ गळत असेल तर तो ताबडतोब दुरुस्त करून घ्यावा. या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे बघा, योग्य की अयोग्य, म्हणजे चूक की बरोबर ते बघा. हाही प्रश्न तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आणि शेवटी मित्रांनो, मी नदी बोलते या पाठामधून आपल्याला काय संदेश दिलेला आहे? तर या पाठात लेखकाने नदीच्या उगमापासून, म्हणजे ज्या ठिकाणी नदीचा जन्म होतोय तिथून पासून ते सागराला म्हणजेच समुद्राला जाऊन मिळेपर्यंत नदीच्या या प्रवासाचं वर्णन केलेलं आहे. आणि शेवटी शब्दार्थ आहेत या ठिकाणी. तुम्हाला पाठामध्ये जे शब्द आलेले आहेत त्या शब्दांचे अर्थ मराठीमध्ये आणि त्यालाच इंग्लिशमध्ये सुद्धा त्या शब्दाचा है ना तुम्हाला समजण्यासाठी अर्थ त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे हे शब्दार्थ देखील तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. काही शंका असेल तर निश्चित कमेंट्स करून कळवा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.